मंडळी आता मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो अभिजित पानसे, अक्षय बर्दापूरकर यांना. हॅलो. अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश हलवून टाकलेल्या त्या दोन मुलींना मी बोलवतो, तेजस्विनी पंडित आणि पराजिता. हे सगळं उभं करताना आउटस्टँडिंग एडिटिंग तिकडे निलेश गावात बसलाय, VFX योगेश दीक्षित आहे, रोहित प्रताप रेगेपर्यंत माझं फिल्मफेअर किंवा साऊंड इंजिनियर साऊंड डिझायनिंग केलेलं आहे. एव्ही प्रफुल्लचंद्र आलेत तर बॅकग्राऊंड आणि ते गाणं सगळं जे काही केलं आहे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला एव्ही प्रफुल्लचंद्र. सचिन लवलेकर माझे कॉस्ट्युम्स आणि गिलबिले संतोष गिलबिले मेकअप डायरेक्टर होता. अजून आपण संदीप यादव सॉरी DOP संदीप यादव. संदीप आला सगळेजण रानबाजार केलं काय सगळ्यांना कामं मिळायला लागले. दोन तीन मला नावं घ्यायची राहिली तेवढं मला अश्विनी सांगितलं. नम्रता गायकवाड, प्रदीप काकेल, जयवंत चैतन्य सुपारकर त्यांनी छान भूमिका केली. आता वर टू बाय टू बटरफ्लाईज. दोघी एकमेकीकडे बोल करत होतो. खरं तर हा प्रश्न सगळ्या पत्रकारांच्या मनातला आहे. वेब सिरीज बद्दल काय सांगाल? आज इथे ट्रेलर रिलीज होते, काय सांगाल? ज्या पलीकडे जाऊ, जेव्हा अभिजित पानसेने तुम्हाला ही भूमिका ऑफर केली होती त्यावेळी त्या क्षणी मनात काय आलं? तेजस्वी. पानसे सरांनी जेव्हा मला ही भूमिका ऑफर केली तेव्हा मला असं वाटलं की माझा ह्याच्यात लीड रोल आहे म्हणून कदाचित मला ही ऑफर झाली. पण जेव्हा एडिट होऊन अख्खी वेब सिरीज आली आणि मी ती बघितली तेव्हा मला लक्षात आलं की आम्ही तर फक्त बाहुले आहोत. खरी तर सिरीज तर मी स्वतःसाठी केली. तर पानसे सरांनी खरं तर ही वेब सिरीज स्वतःसाठीच केले, त्यांना लॉन्च करण्यासाठी, म्हणून ते जगभरातली सगळ्यात मोठी आणि मराठीतली सगळ्यात मोठी असेल ते. बाकी आम्ही तर म्हणजे या एक प्राजक्ता सपोर्टिंग सगळे कास्ट अशा. पण जोक सपाट, काही दिग्दर्शकांचे आपण खूप वर्ष कामं बघत असतो, कधी संधी मिळत नसते त्यांच्याबरोबर काम करण्याची. त्यांचा वेगळे ठाकरे आणि मुळागड्डीचं खरं तर अनऑफिशियली एक बारीक झलक पाहिलेले. तर मला इतक्या ताकदीच्या आणि इतक्या हुशार दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचं प्रत्येक नटाचं स्वप्न असतं. आणि मी कायमच सांगत आले की मी आजपर्यंत जेवढ्या दिग्दर्शकांबरोबर काम केले सगळे उत्तमच आहे. पण पानसे सरांबरोबर काम करण्याचं एक वेगळं कारण आहे की ते तुम्हाला अभिनयच करू देत. म्हणजे आपल्याकडे ॲक्टर्सनी अभिनय करणं अपेक्षित असतं. पण पानसे सर मला असं कळलंय हाऊ टू अनलर्न थिंग्स, म्हणजे जे आपल्याला येतं ते कसं नाही करून काय वेगळं करायचं हे मला पानसे सरांच्या हाताखाली काम करताना जाणवलं. आणि मला असं वाटतं की जेव्हा त्याच्यासारखा दिग्दर्शक मला कॉम्प्लिमेंट देतो आणि मला म्हणतो की खूप चांगली अभिनेत्री आहे आणि पाण्यासारखी आहे, तर हे पाण्यासारखं काम आपण करू शकतो ही जाणीवसुद्धा तेच करू देत असतात. तर मला थँक्यू सर, तुम्ही मला ही संधी दिली आणि माझ्याकडनं अशा पद्धतीने काम काढून घेतलं. आणि बाकी आय गेस सगळं वेब सिरीज बघितल्यानंतर तुमच्याकडनं जे येईल ते खरं तर आमच्यासाठी त्या ट्रॉफीज असतील. आत्ता आमचं काम कसं झालंय किंवा आम्ही काय केलंय
त्याच्यापेक्षा तुम्हाला ती कशी वाटते? आता परवावरतीच येऊन घेतलेलं आहे वेब सिरीज, परवाच रिलीज होते, तर त्यामुळे मी खूप आवर्जून सांगेन की प्लीज बघा आणि आम्हाला कळवा, कारण तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आत्तापर्यंतच्या 2 टीझर मी एक वेगळा म्हणजे जे मेटाफॉर पानसे सरांचं होतं किंवा जे ब्रीफिंग आम्हाला पानसे सरांचं होतं ते लोकांपर्यंत न जाता कुठल्या तरी वेगळ्या अनुषंगाने लोकांनी त्याचा अर्थ काढला, तर ते मोडून काढणारी ही सिरीज आहे. तर त्यासाठी तुम्ही ही सिरीज जरूर बघा. थँक्यू. आतापर्यंत तू ज्या रूपात लोकांसमोर दिसलेली असते त्या फार वेगळ्या रूपात आली, यामागची तुझी भावना काय? सगळ्यात आधी उपस्थित सर्वांना नमस्कार आणि खूप धन्यवाद प्लॅनेट मराठी, OTT प्लॅनेट मराठी, अक्षविलास वर्णपूरकर आणि अभिजित पानसे. जसं तू म्हणालास की याच्या आधी अशा भूमिकेमध्ये आत्ता या भूमिकेत मी दिसते हे फारच चौकटी बाहेरच आहे. आणि ह्याच कारणासाठी मी अभिजित पानसेंची आजन्मभूमी राहिली की त्यांनी चौकटी बाहेरचा रोल देण्याचं धाडस दाखवलं, किंवा त्यांनी हा विचार केला की ही मुलगी हा चेहरा घेऊन हे पात्र साकारू शकते. आणि इतकी मोठी सिरीज आणि उत्तम कॉन्टेंट, मी म्हणेन की या सिरीजमध्ये मला 5 वेळाचा जरी रोल असता ना की एवढे पासिंग देत तरी मी केला असता, इतका उत्तम कॉन्टेंट आहे. त्यामुळे मी जेव्हा 2 पहिले एपिसोड वाचले तेव्हा माझं ठरलं होतं, मी त्यांना म्हटलं सर मला कुठलाही रोल द्या, म्हणजे माधुरी जो करते तो, तेजू जो रोल करते तो माझा, किंवा अजूनही इतर छोटे छोटे म्हणजे कुठलाही द्या, मी करायला तयार आहे. इतका कॉन्टेंट मला आवडला होता. त्यामुळे येस, चौकटी बाहेर जो काम आपल्याला देतो मनुष्य तो आपल्यासाठी स्पेशल असतो. याआधी हम्पीमध्ये असं घडलं होतं जे प्रकाशने केलं होतं, तेव्हा पण मी अगदीच तेव्हा तर फारच जास्त गव्हर्नमेंट्सवर होते असं मला वाटतं. हम्पीमध्ये हे घडलं आणि आता त्यानंतर कट्टू आता घडत आहे ह्या वेबसिरीज थ्रू. सो येस, इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी अँड थँक्यू सो मच अभिजित सर वन्स अगेन. आणि पुन्हा जे बेजू म्हणाले ते सगळ्याला ॲक्च्युली मी अतिशय सहमत आहे. बेजू स्पेशली पाचजणांबद्दल मी त्या बोललीच आहे. बट येस, मी पुन्हा हेच म्हणेन की हे टीजर्स तुम्ही बघितले, हे इतर बाकी प्रेक्षकांनी तुम्हाला ट्रेलर पण बघितलं, पण ते टीज करायला ना फक्त ते टीजर आहेत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर तुम्ही सबंध सिरीज बघा आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आम्हीच तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फार उत्सुक असेल. उर्मिला कोठारी इथे आलेली आहे टाळ्यांच्या गजरात, तिचं स्वागत करते. येस, दॅट्स इट. थँक्यू. उर्मिला तो उशीर आहे, पण आता सगळ्यांनी ट्रेलर बघितलेला आहे आणि वेबसिरीजबद्दल सुद्धा अभिजित पानसेंनी सांगितलेलं आहे. तू काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल आणि एकत्रित वेबसिरीजच्या या आवाजाबद्दल? ते भव्य दिव्य सगळ्यात मोठी अशी वेबसिरीज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नेमकं काय? थँक्यू अभिजित, थँक्यू अक्षय. इतक्या प्रमाणाला भव्य दिव्य मल्टी स्टारर मालिका आहे मला, मालिका म्हणायची सॉरी वेबसिरीजचा मी भाग आहे. एक खूप वेगळा प्रयत्न आहे अभिजितचा, तो मला वाटतं आपण सगळ्यांनी बघावा आणि मग तुम्ही तुमचं मत व्यक्त करावं. मी फार बोलणार नाही माझ्या व्यक्तिरेखेविषयी सुद्धा, कारण की आपण मला तुम्ही बघावी मग ठरवावं. थँक्यू सो मच. अनंत जोग यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. माझ्या मते आता काही पत्रकारांना इथे प्रश्न असतील तर ते विचारू शकतात, कारण हा प्रश्नोत्तराचा तास सुरू झालेला आहे. आधी प्रश्न करणार आधी मी बघायचो. कसं आहे, माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडं अमाप पैसा यावा आणि तो पैसा आल्यामुळे एकच माझा फायदा होईल की मला इतर दिग्दर्शकांबरोबर काम करायला लागते, जे भारी भारी दिग्दर्शक आहेत त्यांच्याबरोबर काम न करायला लागलं आणि फक्त अभिजित बरोबर काम करायला लागलं.
शूटिंगच्या वेळेला म्हणजे असं वाटत इतकं स्मूथ झालं होतं, जरा आडावडा नाही, काही नाही. एखादा नट चुकला तर त्याला चार प्रवास न सांगता त्याला बाजूला घेऊन त्याच्या कानात सांगणं की मला हे हवं आहे, हे अभिजितच करू शकतो. आणि आपण त्याच्यावर आधी एक फिल्म केली वेगळी, तेव्हा एवढा अंदाज आला नाही मला त्या काय दिग्दर्शक असेल. पण ह्या वेबसिरीजचं शूटिंग चालू असतानाच अंदाज आला होता की वेबसिरीज अप्रतिम असणार आहे आणि ते असणार. दॅट्स ऑल. तुम्ही त्याला एक वेगळं वेगळं बक्षीस दिल्याचं सुद्धा आम्हाला कळलं. एक दिवस तुम्ही त्याचा एक शॉट बघितला. हो, कारण नाही काय झालं, बर्डेवर होतो मी, तर एक माझा हात वापरलाय बघ त्याच्यात. मी सकाळी 9 वाजता पोहोचलो, माझा एक शॉट झाला, तो मला म्हणला काय म्हटलं मी ह्याचे कसले पैसे घ्यायचे. मी त्याला म्हणतो ते पैसे कापले, त्यांनी कापले नाही, पण ते माझ्या लक्षात त्यांनी बरोबर करून काय करायचं. गेली काही महिने प्लॅनेट मराठी या OTT प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या विषयांवरच्या अत्यंत विलक्षण सुंदर अशा वेबसिरीज लोक पाहणार आहेत. ज्यामध्ये जॉबलेस आहे, सोपं नसतं काही आहे, बाप बी बाप आहे, बदली आहे, अशा वेगवेगळ्या वेबसिरीज आपण बघितल्या. प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर जून, पॉंडिचेरी यासारख्या फिल्म्सना सुद्धा प्रेक्षकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि लोकांच्या मनात प्रश्न होता की जगातला पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म एवढंच बिरुद मानण्यात आपण धन्यता मानत आहोत का? तर तसं नाहीये. कारण हा जगातला फक्त पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म नाहीये, तर सर्वोत्तम असा कॉन्टेंट देण्यासाठी म्हणून जगातला पहिला आणि सर्वोत्तम असा OTT प्लॅटफॉर्म आहे जो प्लॅनेट मराठी आहे. आणि त्यावेळी खूप वेगवेगळे विषय लोकांच्या डोळ्यासमोर येत होते, काय करावं कसं करावं. आणि त्यानंतर आज ज्या कार्यक्रमाचं औचित्य आहे ती वेबसिरीज आपल्या समोर आली आणि ती म्हणजे रान बाजार. मी पुन्हा सांगतो, रान बाजार. असंच काहीच घडलं होतं कदाचित, असं अभिजित पानसेंनी त्याला एक छोटंसं शीर्षक सुद्धा दिलेलं आहे. तर या वेबसिरीजमध्ये काय काय आहे, कसं आहे, ही वेबसिरीज त्याची निर्मिती कशी झाली आणि या वेबसिरीजच्या पूर्ण प्रोडक्शनच्या वेळी काय काय गोष्टी घडल्या, काय काय गोष्टी सहन कराव्या लागल्या, याबद्दल बोलण्यासाठी मी सगळ्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करतो अभिजित पानसे यांचं. आणि सगळ्यात मोठी म्हणजे 40 मिनिटाचे 10 एपिसोड म्हणून सगळ्यात मोठी नाही, तर विषयाने सगळ्यात मोठी अशी वेबसिरीज आहे. कारण आता भाषेचं बंधन राहिलेलं नाही आहे. ज्या प्रकारे आपण स्पॅनिश कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, ज्या प्रकारे आपण कोरियन कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, तर आपला मराठी विषय, मराठी कॉन्टेंट सुद्धा आता जगभरात पाहिला जातोय. आणि त्या विषयाला आम्ही सोडून एक अत्यंत वेगळा विषय जो कोणाला कधीच माहीत नव्हता वगैरे असा विषय मांडण्याचा विचार करूया. नमस्कार. प्लॅनेट मराठी विषय मी बोलतोच, विषय नंतर बोलतो. काहीतरी करायचं. जनरली असं आपण म्हणतो की मराठी आहे नाही तर हिंदी आहे. बोलायची सोय राहिली नाही असं बघतात काहीतरी भव्य करायचं असं स्वप्न मांडलं. आणि मला नेहमी मी म्हणजे रेगे फिल्म केल्यापासून गोष्टी तुला माहिती आहे की लँग्वेज ही काही बॅरियर नाही. तुझ्या आर्ट फॉर्ममध्ये मी नेहमी म्हणतो की तुम्ही एखादं प्रॉडक्ट बनवता ते पेंटिंग सारखं असतं. तर पेंटिंग एक स्वतःची भाषा असते आणि त्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, अजून कुठे मला नेहमी वाटतं की कॅरेक्टर्स त्यांचे बॅकग्राऊंड जे आहे ते जिथे राहतात त्यांनी त्या भाषेत बोलावं. आणि अर्थात याच्यामागचा प्रवास खूपच जास्त मोठा आहे. मला खूप बरं वाटतं की खूप वर्षांनंतर मी असं कुठेतरी व्यासपीठावर उभा आहे की माझं एक त्याला जोडी
ही सगळ्यांची कलाकृती येते. त्यामुळे मला असं मनापासून अनेक जणांचे आभार मानायचे. किती वेळ आहे त्याच्यावरती मी बोलतो. थोडासा बरंच काही असं मनात साठवून मी बोलतोय, पण खूप वर्षांनी माझं हे प्रॉडक्ट येतं. रेगेला ठाकरे गेला त्याच्यामध्ये गुळागटीनाची फिल्म केली, पण ती दुर्दैवाने कंप्लीट व्हायची, पुढच्या वर्षी होईल. आणि रान बाजारचं नाव अर्थात आधी रान बाजार होतं, आणि कुठलीही कॉन्ट्रोवर्शियल नाव ठेवायचं किंवा काहीतरी सनसनीखेच काही ठेवायचं अशातला तो भाग नाही आहे. माझं ते एक्सप्रेशन होतं, मला ते म्हणायचं होतं, त्याची ती फिलॉसॉफी आहे. आणि आपण म्हणजे जी नावं घेतोय त्यांच्या पुढे मी अत्यंत छोटा आहे, पण तुकोबाचा अभंग आपण वाचतो. एखादा तुकोबाच्या अभंगात एखादा शब्द आला तर त्या शब्दाकडे लक्ष राहतं, अभंगाकडे राहतं. आमचं सुदैवाने शिक्षण होता वाचन आणि या सगळ्या गोष्टी. तर तेंडुलकर अनेक वादग्रस्त विषय, प्रक्षोभक विषय लोकांसमोर आले, त्याची निंदा मारायची झाली. पण आज जगातले काही सर्वोत्कृष्ट मराठी लेखकांपैकी आपण तेंडुलकर. आम्ही वाटलो नामदेव रसाळ्यांच्या कविता ऐकत वाचत वाटलं. एखादा कुठलातरी एखादा विचित्र शब्द जेव्हा येतो तेव्हा लगेच सगळे कान लोकांना जातो, अरे बापरे. या अरे बापरे मधनं मला असं वाटतं मराठी कॉन्टेंटनी आणि इंडियन कॉन्टेंटनी बाहेर पडायला. ते समाजाचं एक चित्रण आहे जे आम्ही दाखवू इच्छितो, आणि त्याने जो शब्द होता अर्थात मीडिया आणि इतर काही गोष्टींमुळे त्याचा एक साधं गोष्ट आहे की हा शब्द एकमेकांना कसं सांगायचा की तू ही सिरीज बघतो. मग आम्ही निर्णय घेतला कलेक्टिव्हली की रान बाजार त्याचं नाव करू. हा अर्थ बदलला नाहीये त्याचा, पण रान म्हणजे जंगल या अर्थाने रान. हा सगळा बाजार जो आहे पॉलिटिकल सोशल हा मला समर्थपणे मांडायचा होता. आणि हे प्रॉडक्ट देताना अनेक लोकांनी माझ्याकडे ब्लाइंडली विश्वास हे खूप वर्ष ब्लाइंड फेथ ठेवणारी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात ती म्हणजे अश्विनी. मला अश्विनीला बोलवायला म्हणजे ती ब्लाइंड फेथ ठेवते याचा मी बराच गैरफायदा घेतो, पण तो सांगण्यात येऊ नये. आता माझा मूळ धंदा गुंडगिरी हा. तर समर्थ तिला आज मुद्दाम बोलवलं याचं करायला खऱ्या अर्थाने अनेक वर्ष मी काम करता तिचं म्हणणं असतं की आणि छोटे छोटे प्रोजेक्ट किती येतात करत आले, पण काय आपला जन्म त्याच्याकरता झाल्यासारखं मला वाटत नाही. करायचं ते मोठंच करायचं. त्याच्यानंतर मी त्याला वाट बघतोय. माझी पार्टनर आहे अनिता पालांडे, येऊ करते. लॉकडाऊनमध्ये मी नेहमी म्हणतो की माझी अख्खी टीम इकडे असते, त्यांची नावं मी घेईल. पण लॉकडाऊनचा उपयोग म्हणजे त्रास सगळ्यांना झाला, पण एका अर्थाने पॉझिटिव्हली ते आम्ही घेतलं याचं कारण खूप सारं वाचन आम्ही झालं, खूप सारं लिखाण झालं, खूप कॉन्टेंट निर्माण झालं. एक मराठी किंवा देशाची OTT हा जो प्रकरण आहे ही इंडस्ट्री साधारणपणे पुढच्या 3 ते 4 वर्षात $7 बिलियन पर्यंत जाईल. आणि मग तेव्हा कॉन्टेंट लागणार आहे, आणि हा उत्तम कॉन्टेंट मराठी म्हणजे देशातल्या काही भाषा काढल्या तर मराठी बंगालीत आहे खूप मोठ्या प्रमाणात. फक्त तिथपर्यंत आपण त्याला पोहोचायला पाहिजे, आपण दाखवायला पाहिजे. आपण सतत आपण घाबरलेलो आहोत. आज देशात सतत आपण हे बोलू का, ते बोलू का, ते करू का, असं करू का, मग कोण ट्रोल करेल का. या निमित्ताने मला बोला असं वाटतं की मला दोन माझ्या हिरोईन तेजू आणि प्राजक्ता याचं टीजर बाहेर आले तेव्हा त्या
त्यांच्यावरच्या कमेंट्स ऐकून मला कीव लोकांची की तुम्ही आणि काय मेटाफॉरिकल दाखवायला हे करतोय का तुम्हाला फक्त शरीर उघडं दिसलं तर तुम्हाला त्याच्यात गंमत येते किंवा तुम्हाला शिव्या घालायचं त्याच्या पलीकडे खूप सांगितलं भयंकर पलीकडचं आम्ही बोलतो मला असं वाटतं हा सशक्त प्रेक्षक मराठीत नाही भारतात आहे पुढे जायला पुढे आहे आणि तो मला असं की ती गोष्ट करायचं ठरवलं होतं ते झालं आज हे घडवताना माझी अख्खी रायटिंगची टीम इकडे आणि डिरेक्शनची टीम बनते मी सगळ्यांना बोलत नाही पण प्रातिनिधिक स्वरूपात आधी लाईट फेस ठेवणारे माझ्या अतिशय जवळची 2 माणसांना मी बोलवतो अमोल भोर मंगेश सावंत म्हणजे हे दोघं नसते तर आपली सिरीज पुढच्या वर्षी आली असते आणि हे दोघं काम करत असतात आणि मी कामाच्या नावाने बाहेर फिरत असतो अमोल हा स्वतः उत्कृष्ट लेखक आहे दिग्दर्शक आहे सवाई मिळालेला आहे अनेक एका ठिकाणी अनेक नाटकांना बक्षीस आलेलं आहे मंगेश हा ॲडव्हर्टायझिंग मधला एक बाक माणूस आहे म्हणजे अनेक असंख्य जाहिराती आपण बघत असतो टी व्हीवर आणि त्याच्या माणसात दिग्दर्शक लक्षात येत नसतो मंगेश करतो अत्यंत समर्थपणे दिवस रात्र करून एक करून या लोकांनी आलो आणि माझे तिकडे टीम बसलेले मयूर भोर पवन ठाकरे अनुष्का कनिष्का कांसे 2 नावं माझ्यापेक्षा निष्ठ आहेत ती 2 नावं मला घ्यायला खूप आवडेल ते म्हणजे एकतर अजय पाघणे आणि अभिजित पेडणेकर मला आवडतं हे भयंकर दिवस रात्र एक प्रोजेक्टवरती काम करत असतात एक कॅरेक्टरवरती करत असतात मी नेहमी म्हणतो एखादी भूमिका करायची झाली तर ती भूमिका करणारा जो ॲक्टर आहे त्याला माहिती पाहिजे की याचा आगापिछा काय तो कुठला आलाय तो कुठल्या घरात आला त्याच्याकडे गाडी कुठली आहे हा सगळा अभ्यास त्यामुळे माझी सिरीज बघताना त्याचा एक कॅप्टन म्हणून कौतुक माझं होतं पण ईच अँड एवढी गोष्टीत लक्ष घालून असं नाही वाटत आहे हे वाटतंय असं होतंय तसं होतंय याने ते बंधन जातं सगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी एक कोणाला परवडत नाही आणि आपल्याला परवडतो मोठी होतो पण साधारणपणे जयवंत वाटकर आणि नम्रता प्लीज पुढे फोटोग्राफर ऍक्टर जयवंत वाटकर यांना मी पुढे नम्रता गायकवाड पण आलेली आहे एक ओके सरांनी सांगितले बाकी सगळे ॲक्टर्सची मी खूप दिग्गज लोकांबरोबर काम करायला मिळालं आनंद लोक यांच्यासाठी म्हणजे काय म्हणतो ॲक्टिंगमध्ये सगळे विजन इन्स्टिट्यूट आनंद लोक मोहन आगाशे मकरन अनाथ भोरे मोहन जोशी वैभव मात्रे सचिन खेडेकर हे सगळ्या लोकांनी मेसेज बनवलं जे शूटिंग चालू आहे साक्षात जयवंत वाटकर 40 वर्ष ते ॲक्टिंग करत आहेत म्हणजे कमाल वाटते मला आणि आता नम्रता इकडे आलेली आहे माधुरीविषयी मी खरंच स्पेशली बोलीन माधुरी पवार लॉकडाऊनमध्ये आपण सगळं टिकटॉक वगैरेवरती असायचो आणि मला टिकटॉकवर बघितली आणि तिथे काय ते व्हिडिओ ती भयंकर होती फेमस मुलगी मी आम्हाला म्हणला बोलू बाबा तर बाकी
बघूया एकदा भेटून बघूया टिकटॉकवर मला काय करू. आणि ती आम्हाला पुण्यात भेटायला आली. तिचं सगळं गोड मुलगी आहे आणि तिने जे काही काम केलं या ताकदीच्या म्हणजे प्राजक्ता आता सगळ्यांचं कौतुक करत बसत नाही पण प्राजक्ताने त्याच्यासाठी म्हणजे नेव्हर बिफोर काम यांच्याकडे घडलेलं आहे. तुम्ही सिरीज बघितल्यावर की मला असं वाटतं की तेजूला तर तेजूला मी नेहमी सांगतो की फायनेस्ट ॲक्टर्स इन इंडिया आणि म्हणजे तेजस्वी ही पाण्यासारखी आहे. तुम्ही कुठला रंग मानवात त्या रंगात ती आणि ब्रिलियंट जॉब केलेला आहे. प्राजक्ताविषयी माझं निश्चित असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत हास्यचंद्र कॉम्पेरिंगमध्ये ती आली तिने बरंच काम केलेलं आहे. पण त्याच्यामुळे ती आपल्या महाराष्ट्राला 1.8 मिलियन वगैरे फॉलोअर्स असतात. पुन्हा येतात पण प्राजक्ता कॉम्पेरिंग करणारी सुंदर सुंदर गोड मुलगी, छान नाचते, छान बोलते. रान बाजार बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ती सुद्धा या इंडस्ट्रीत अतिशय उत्तम अभिनेत्री आहे. आणि मला असं वाटतं की हे काम खरंच सगळ्यांचीच कामं झालेली आहेत पण मला विशेष त्यांना यांचं नाव घ्यावंसं पडतं. मी पुन्हा एकदा मंचावरती आमंत्रित करतोय अभिजित पानसे. अशा पद्धतीची सिरीज एक काहीतरी भव्य दिव्य करायचं. असंच भव्य दिव्य मला असं वाटतं की आपण एका माणसाचं या महाराष्ट्रानं कौतुक करायचं राहून गेलं. एक मराठी मुलगा उठतो त्याचा अर्थ खूप प्रवास मला माहिती आहे आणि नेटफ्लिक्स ॲमेझॉन या सगळ्यांच्या धर्तीवर तो एक स्वप्न बघतो की आपण मराठी भाषेतला OTT काढू. खूप जणांनी प्रयत्न केले, अनेक वर्ष करत होते. तो स्वप्न बघत नाही, तो ते स्वप्न साकार करतो आणि एकंदर असं होतं अरे बापरे कसं की एवढं मोठं कसं नाही केलं मग हे चालेल का. आपल्याला प्रश्न असतो ना की यावेळी एवढं मोठं केल्यानंतर बंधुबे किती सिरीज करतो, किती फिल्म करतो. मराठी OTT जगातलं पहिलं करण्याचं स्वप्न बघणारा अक्षय वर्धापूरकर मला अत्यंत आनंद आहे की तो माझा मित्र आहे. मित्र लागतं झाला, माझा लहान भाऊ आहे तो. आमचा प्रवास हा काही आत्ताचा नाही आहे, प्लॅनेट सुरुवात झाल्यानंतरचा नाही आहे. आणि मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आपला इतक्या वर्षाचा प्रयास आहे. बायको बरोबर जेवढे देश नाही येणं तेवढं मी आणि अक्षय इथे काय काय केलं विचारू नका. आणि हे चिंतन करत होतो माझ्याविषयी. पण हे आमचं असोसिएशन खूप खूप आधीपासून. तुम्ही जर रेगे आजही बघितलं तर पहिलं नाव चीफ कोऑर्डिनेटर अक्षय वर्धापूरकर पहिलं नाव येतं. आज माझ्या वेब सिरीज मध्ये पण पहिलं नाव अक्षय विलास वर्धापूरकर आहे. आणि मी ही शुभ शकून मानतो. रेगेला मला 28 अवॉर्ड्स मिळाली. रान बाजारला मला असं 7,000 पाय. त्यामुळे उर्वरित आयुष्य अक्षय तुला मला पैसे द्यायचे आहेत. आणि त्याच्याविषयी मी मगाशी म्हणल्याप्रमाणे त्याचं कौतुक करायचं भांडण महाराष्ट्र मला नाही वाटतं. एवढं भव्य दिव्य उभं करणं एखाद्या माणसाने आज तुम्हाला लक्षात येत नाही. एक एक सिरीज करण्याचं भांडण किती मोठी असते. केवळ पैसा हा त्याचा मुद्दा नसतो. ही मॅनेजमेंट, त्याचं मार्केटिंग. आज प्रसादाने मंजू इकडे आले वेलकम. आज चंद्रभूमी प्रसादने उत्तर केला. काल धर्मेर बघितला फार ताकदीचा अभिनेता. चंद्रमुखीचं मराठी एका चित्रपटाचं पोस्टर
जेट एअरवेजच्या स्पाइस जेट एअरवेजच्या एअरक्राफ्टवर लागतं. एक महिनाभर तिकडे चंद्रमुखीचं विमानावर पोस्टर लागतं. मला असं वाटतं याचं कौतुक व्हायचं नाही. ज्या फोर्सफुली अक्षय करतो, मला याचं भरून येतं. त्यांनी मला कधी विचारलं नाही की काय करणार आहे. मी जेव्हा सिरीज वाचली तेव्हा सगळ्यांना एवढी आवडली. मी म्हटलं प्लॅनेट आपलं आहे, प्लॅनेट मोठं व्हायला पाहिजे, माझी सिरीज मोठी व्हायला पाहिजे, सगळं मोठं व्हायला पाहिजे. मला असं वाटतं अगदी आपण सगळे टॉपचे कलाकार घेऊ. ओके, मला असं वाटतं की म्हणणं लोकेशन आपण असे शिकू. या प्रत्येक वाक्यात 50-50 लाख रुपये वाटतात. ओके, पण त्याला माझा स्वभाव माहिती असल्यामुळे प्लॅनेटचा एकही मनुष्य सेटवर कधी पाठवला नाही. याचे माझा तेवढे आभार करतो. आधी ते रोड टेक्निकल कधी दिवस पण आणि ती जेव्हा सिरीज उभी राहत होती तेव्हा त्याचं म्हणणं असं की तुम्ही करा बॉस करो. आणि जेव्हा हे फ्रीडम मिळतं, कारण फ्रीडम न मिळालेलं पण प्रोजेक्ट मी केलेली आहे. तर त्यामुळे क्रिएटिव्हली आपण मोकळं होतो. तर मोकळं होण्याची म्हणजे वेगळ्यानंतर मी म्हणेन की मला असं फ्रीली एक्सप्रेस व्हायला जर दिलं तर ते या मुलांनी दिलं आहे. अक्षय बर्मापूरकर मला असं वाटतं की मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी एक जेव्हा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल तेव्हा अक्षयचं नाव त्याच्यात पहिलं असेल. आणि मला नेहमी ते बोलतो की सगळ्यात हे बोलायला पाहिजे. मीडिया आहे, सगळे लोक दुसरे इंटरव्ह्यू आणि मला असं वाटतं की 10 अक्षय निर्माण होतील अक्षयची स्टोरी सांगितली. अक्षय एका बोलू का नको बोलू वाटत नाही मला, एका वृद्ध आजारात उभा राहिलेला मुलगा आहे. सगळं संपलं, सगळं शून्य दिसल्यानंतर उभा राहिलेला मुलगा आहे. अक्षय, मला तुझ्याकडे बघून एक जिद्द नेहमी वाटते. आय लव्ह यू. आणि माझा हा लागतो अक्षय बर्मापूरकर मी ते त्याच्याच स्टेजवरती त्यालाच आमंत्रित करतो. एक जोरदार सगळ्यांनी आपण टाळवले. 10 वर्षानंतर वेगळ्या मंचावरती आपण एकत्र आलेलो आहोत. आणि आल्यानंतर बी असं हे काही काय त्याचं मला वाटतं. पॉईंट असा आहे की सुरुवातीला आल्यानंतर सर म्हणाले की माझा आवाज मला असं वाटतं की त्यांनी इतकं ते बोललेले आहेत आता की माझ्याकडे खरंच काही बोलायला बोललेलं नाही. स्पोकन सो मच. आणि खरोखर ते बघितलं माझा अख्खा प्रवास होतो. Rather, I mean, we sailed through the same boat for a longest time. आणि टॉकिंग अबाउट रान बाजार, मागच्या वर्षी कालच प्रत्येक शिफ्ट पाठवली होती. त्याच्यामुळे मला कळायला कधी सुरू झाली वेब सिरीज. 1 वर्षापूर्वी सुरू केली ऑलमोस्ट. आणि 1 वर्षामध्ये 500 मिनिटं या माणसाने शूट करून, पोस्ट प्रोडक्शन करून, पॅकेजिंग करून आज ती OTTवरती तयार झाली आहे. मी नेहमी म्हणतो की प्लॅनेट मराठी हे फक्त प्लॅनेट मराठी नावासाठी नाही आहे की प्लॅनेट आणि मराठी माणसांसाठी, मराठी समाजासाठी, मराठी ॲक्टर्ससाठी करते जाते. पण प्लॅनेट मराठी प्रत्येक वेळेला एव्हरी टाईम वी ट्राय टू डू समथिंग न्यू. आणि ह्याच्यात नाविन्यतेमध्ये ह्याच्यात न्यूनेस काय असेल तर मला असं वाटतं की ही भारतातली सगळ्यात मोठी मराठी वेब सिरीज आहे. आणि ती का मोठी आहे? नॉट बिकॉज ऑफ द प्रोडक्शन व्हॅल्यू, नॉट बिकॉज ऑफ द मनी, बट बिकॉज ऑफ स्वतः अभिजित मानसे. त्याचा विजय मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला पंख मिळाल्यानंतर तुम्ही यू कॅन फ्लाय हायर अँड हायर. मला नेहमी कुठे कुठेतरी वाटायचं की रेगेच्या प्रवासामध्ये सुद्धा कुठेतरी आपल्याकडे तो प्रवास जवळ बघितलेला आहे.
रेगेच्या प्रवासामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी बजेट कन्स्ट्रेंट होते. ठाकरे ऑफकोर्स त्याचा भाग होतो, पण इथेही काही कन्स्ट्रेंट्स असावेत मला वाटतं. आणि मला ही वेब सिरीज बनवत असताना त्या माणसावर कुठच्याही प्रकारचे कन्स्ट्रेंट्स आणायचे नव्हते. आणि विच इज वाय आय थॉट की ते तुझे मंडळाचे म्हणाले की मला गरज किंवा वॉटेवर इज सेड, मला असं वाटतं की ती करू दिलं नसतं की अभिजित कॉन्सेप्ट इज ऑलवेज दहशत. सेटवरती आला काहीच नसतं, सेटवरती पाठवायचं नाही असं असतं. लेट मी बी क्लिअर अबाउट इट. आणि त्यांना तो फ्रीडमची गरज आहे. मला असं वाटतं त्यांना फ्रीडम दिला की ते ही कॅन क्रिएट ताजमहल, ही कॅन क्रिएट मुगलियाजम, ही कॅन क्रिएट काय काय. आणि आमचं नेहमी म्हणजे आम्ही त्याच्यात तसं काही नव्हतं. 2012 आम्ही US ला एकत्र असताना ते मला म्हणालं होतं की अमेरिकन फिल्म मार्केटमध्ये की आपण काहीतरी मोठं करायला लागतो. आपण वी शुड डू समथिंग की आपला सिनेमा, आपला त्यावेळेला वेब सिरीज आपण नव्हत्या, आपला सिनेमा हा अमेरिकेमध्ये ऑस्कर्सपर्यंत जायला लागतो. आणि मला असं वाटतं की 2011 जर प्रॉपर अजून पुढच्या फेजेसमध्ये जर चांगलं मार्केट केलं तर ही सिरीज माझी आहे, करेक्ट मराठीची आहे. म्हणून मला असं वाटतं की दिस होल्ड्स अ लॉट ऑफ वेट दॅट इट कॅन ट्रॅव्हल. रादर गौतम आमचा मार्केटिंग चीफ मला म्हणाला की ह्या सिरीजला आत्तापासूनच डब करून टाकत आणि हिंदी आणि बाकीच्या लँग्वेजेसमध्ये, बिकॉज ह्यूज पोटेन्शियल आहे. आणि बघू पुढच्या प्रवासामध्ये कसं काय होतं. नक्कीच मला मराठी कॉन्टेंटला बाहेर बाकीच्या रिजनमध्ये प्लस व्हायला इकडचाही कॉन्टेंट आपल्याकडे यायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टींच्या बाबतीत होते की ॲज अ कंपनी आम्ही विचार करत आहोत. पण आय डोंट नो, त्यांनी माझं खूप कौतुक केलं, माझ्याबद्दल खूप आहे. मला असं वाटतं की मीच त्याचं कौतुक करायला पाहिजे, कारण मी खरोखर एक फॅमिलीज वेब सिरीज बनवली आहे. प्रत्येक सिनेमा किंवा वेब सिरीज ही जी आम्ही बघतो किंवा ज्यांच्याबरोबर काम करतो तसा तो गावेलाच आहे. चंद्रमुखीच्या बाबतीत सुद्धा तसंच झालं. आय थिंक एव्हरी सिनेमा, एव्हरी वेब सिरीज ही आमच्याकडे येते एक सर्टन स्क्रिप्ट म्हणून येते, पण त्याच्यानंतरचा त्या व्यक्तीचं कन्व्हिक्शन हा फार इम्पॉर्टंट असतो. आणि प्लॅनेट मराठी नेहमी आणि नेहमी त्याच्या कन्व्हिक्शनवर पुढे जात असतं. सो आज मला असं वाटतं की मोर दॅन एनिथिंग थँक्यू सर की तुम्ही ह्याच्यामध्ये ॲक्ट करता. बायको यांचा डेब्यू होतो आहे तर तुम्ही सगळे विसरून गेलेला असं हे ॲक्टर म्हणून पण समोर येत आहे त्याच्यामुळे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथे लोक माझ्यासाठी आज आलेले लहान मुलांचा काय, त्याच्यामुळे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ॲक्टिंग ऑफर सुद्धा पुढे जाऊन खूप येतील असं मला वाटतं, अशी इच्छा आहे. आणि आपल्याबरोबर आज इथे सुपर डुपर स्टार असा लोक सुद्धा आलेला आहे. मला वाटतं धर्मवीर सर जे काय सध्या सांगलेलं आहे, मला नेहमी कौतुक वाटतं म्हणजे की ही इंडस्ट्री अशी आहे ना की हिंदी सुद्धा खूप मोठी आहे त्यामध्ये, पण मराठीमध्ये जर तुम्ही लिटरली पॉइंटमध्ये असता आणि तुम्हाला सगळ्यांचं सगळं समजत असतं. जरी चंद्रमुखीचा रिलीज झाला होता आणि त्याचबरोबर धर्मवीरचं सगळं प्रमोशन सगळं सुरू झालं होतं. आय हॅव सीन बोथ द व्हॅल्यूज ऑफ यू. कधी डिरेक्टर, कधी ॲक्टर. आणि ड्युरिंग द प्रमोशन ऑल्सो ही कुडंट जस्ट अंडरस्टँड की नेमकं काय चाललंय, कसं चाललंय, पण त्यांनी दोन्ही ठिकाणी इतका चांगला वेळ दिला. एवढं डेडिकेशनने काम केलेलं मी अजून बघितलेलं नाही आहे धर्मवीर, मी नक्की बघीन. पण मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पुष्पा हा ह्याचा या धर्मवीर या सिनेमावर मला असं वाटतं की पुष्पा याचा जन्म झालेला आहे. लेट दिस पॉवर बी विथ अस. कालच मठामध्ये एक आर्टिकल मी वाचलं, की पूर्ण नाही वाचलं पण मला वरवरून जे काय वाचलं त्याच्यावर मराठी सिनेमा कसा इव्हॉल्व्ह होतोय आणि मराठी सिनेमा कसा कोटीच्या घरात चालला आहे, कसे पैसे कमायला लागले. हे 5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी कोटींच्या बाबतीत कोणी बोलतच नव्हतं. नोबडी वॉज रायटिंग अबाउट हा पडला हेच चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की चंद्रमुखी आणि धर्मवीर हे पॅटर्न तोडलेलं आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन प्रसाद मंजिरी, तुम्ही आज आला तिथे. कमिंग बॅक टू द मिडास टच सर, तुम्ही एक मिनिट या स्टेजवरती. अँड किशोरजी जमीन प्लीज कम ऑन.
काय काही आहे सर, जर तुमच्यासोबत चांगले पार्टनर्स असले तर मला असं वाटतं की पार्टनरशिप काय नाही हो. सो जसा किशोर जे रिप्रेझेंट विस्टार्स आणि थँक्यू सो मच सगळेजण तुम्ही आहात. प्लीज ट्रेनर आता दाखवते. सो ब्लाइंड इफेक्ट ठेवण्याचा जो प्रकार मी ती 2 नावाने ठेवली, माझे पार्टनर्स आहेत. मी त्यांना एकदा जस्ट अनिता पालांडे आणि रमेश पालांडे प्लीज. जोरदार टाळ्या झाल्या. उमेशची वेगळी ओळख आहे. तो खूप मोठा फायर ऑफिसर आहे. 6 गॅलेंड्री अवॉर्ड्स त्याला मिळाले. ते यावर्षीचं नॅशनल अवॉर्ड पण त्याला मिळाला. हा भाग याला ते या भूषण आणि या लोकांना मी मुद्दामून स्टेजवर बोलवलं की 2च वाक्य म्हणतो. खूप दिवस उपाशी राहिल्यावर एखादा वडापाव पण तेवढं पोट भरतो. त्या वडापावची किंमत आजच्या 5 स्टारच्या जेवणाला पण कधीतरी नसते. आणि त्यावेळेला मी 2 वर्षापूर्वी कॉन्टेंट फॅक्टरी काढायचं ठरवलं आणि लॉकडाऊन लागला. त्यावेळेला त्याच्या मताने फारच छोटीशी मित्र म्हणून मदत केली. त्याला आवडत नाही सांगितलेलं, पण ती छोटीशी मदत वरती रावण उभं राहिलं आणि आज राग बाजार हे त्याचंच प्रॉडक्ट आहे. म्हणून मी त्यांना खास इकडे बोलवलं आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आता फक्त तेजू आणि राजू तुमचं दोघांचं खूप बिकॉज मी या प्रवासाचं काय करायचं काही नाही आहे. सो एनिवेज लाईक सर आपण नंतर बोलूया. सर एकच मिनिट त्याने फोटो ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांच्या बरोबर. सौम्य एक आपल्या पत्रकार मित्रमैत्रिणींना एक रिक्वेस्ट आहे की आता जो आपण ट्रेलर बघणार आहोत तो आम्ही दुपारी 4 वाजता लाईव्ह करणार आहोत. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही या मंचावरती जे बोललं गेलं आणि याच्या पुढे जे बोललं जाणार आहे ते तुम्ही लाईव्ह करू शकता. एकच नम्र विनंती आहे की आता जो ट्रेलर आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचे तुम्ही प्रथम साक्षीदार आहात. त्यामुळे फक्त त्या ट्रेलरचा आनंद घ्या. तो ट्रेलर आपण वारंवार लावून तुम्हाला पुन्हा पुन्हा तो बघायला मिळेल. पण तो ट्रेलर इतक्यात तुमच्या चॅनलवरनं लाईव्ह करू नका, एवढीच एक नम्र विनंती आहे. धन्यवाद.